Shall will series part 5. Subject plus shall have oblique will have plus been plus object हा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. कारण इथे बिन म्हणजे क्रियापदाचं रूप तिसरं असतं. बघा, बिनचा अर्थ असतो आलेलो, बनलेलो, झालेलो, असेन. झालो असे नाही, झालेलो असेन. बघा, आय शॅल हॅव बीन टू अमेरिका म्हणजे काय, मी अमेरिकेहून आलेलो असेल. ओके, मी अमेरिकेहून आलेलो असेन. ही विल हॅव बीन अ डॉक्टर, तो डॉक्टर झालेला असेल. झाला असेल असं नाही तर झालेला असेल. वी विल हॅव बीन इन लातूर, आम्ही लातूर मध्ये आलेलो असू. दे विल हॅव बीन प्रेझेंट, ते उपस्थित झालेले असतील. झाले असतील नाही असं नाही तर झालेले असतील. ओके, हा होता फ्युचर परफेक्ट टेन्स. तर याच्या पुढील भागासाठी मला फॉलो करा आणि सपोर्ट करा.